नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदम याला महाराष्ट्रामध्ये तडीपार करा, यासाठी सर्व शिवप्रेमींनी अहमदनगरमध्ये काढला भव्य मोर्चा। तिहेरी तलाकच्या विरोधामध्ये हजारो मुस्लिम महिलांनी हिंगोलीमध्ये काढलाय मूक मोर्चा। दौंड तालुक्यात वाळू माफिया आणि अवैध धंदेवाली यांचा मनमानी कारभार, ग्रामस्थ हैराण। आणि मोताळा तालुक्यात स्वर्गीय बबनराव देशपांडे विद्यालयामध्ये शालेय पोषण आहारामधील तांदूळ विकला जातोय व्यापाऱ्याला। हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रामधनं तडीपार करा, या मागणीसाठी सर्व शिवप्रेमी संघटनांच्या वतीनं अहमदनगरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आला। प्रशासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा शिवप्रेमी छिंदमला हद्दपार करतील असा इशारा यावेळी देण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रामधनं तडीपार करा, या मागणीसाठी सर्व शिवप्रेमी संघटनांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। सुरुवातीला जिजाऊ वंदना करण्यात आली, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर माळीवाडा कापड बाजार या मार्गे हा मोर्चा चौपाटी कारंजा इथे नेण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये अहमदनगर जिल्ह्यासह पुणे, संभाजीनगर, नाशिक विभागामधनं कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। हातामध्ये भगवे ध्वज घेऊन हा मोर्चा सुरू करण्यात आला। सुरुवातीला महिला वर्ग, त्यानंतर युवक आणि त्यानंतर विविध संघटनांचे पदाधिकारी यांना या मोर्चामध्ये स्थान देण्यात आलं होतं। श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रामध्ये तडीपार करा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। प्रशासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा शिवप्रेमी त्याला हद्दपार करतील असं आवाहन या आंदोलनामधनं करण्यात आलंय। भाजपाचा नेता श्रीपाद छिंदम याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं। त्या वक्तव्य करून एक महिना उलटतो तो गुंड लोक बाउन्सर घेऊन नगरमध्ये पुन्हा आला आणि नगरच्या शिवप्रेमींना डिवचण्याचा त्यांनी प्रयत्न चालू केला। त्यांनी पुन्हा दहशत चालू केली। त्याचे आर्थिक तुकडे आपल्या अंगावर पडतील म्हणून काही नगरसेवक जाऊन त्याच्या घरी जाऊन त्याला भेटायला लागले। या निमित्ताने त्यांनी शिवप्रेमींना डिवचण्याचं सातत्याने काम चालू केलेलं आहे। तर त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना याच्या आधी निवेदन दिलेलं आहे का श्रीपाद छिंदमला तुम्ही हद्दपार करा। त्याच्यावर काहीच कारवाई न झाल्यामुळे आज आम्हाला हा मोर्चा काढावा लागलेला आहे। आज आम्ही मोर्चातून श्रीपाद छिंदमला तात्काळ नगर शहरातूनच नव्हे महाराष्ट्रातून हद्दपार करा। शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवरायांविषयी गरळ ओकणारा माणूस आवाज कशाला? बीजेपीचे नेते शिवरायांचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आलेले अशा प्रकारे जाहिरात करतात, प्रचार करतात आणि त्या शिवरायांविषयी कुणी आक्षेपार्ह वक्तव्य केलं तर ते त्याला हाकलपट्टीसाठी इतका उशीर का लावतात? श्रीपाद छिंदम अजूनही म्हणतो की मी भाजपाचा नगरसेवक आहे। आमच्या विरुद्ध ज्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या फिर्यादीत त्याचा स्पष्ट असा उल्लेख आहे का मी भाजपाचा नगरसेवक आहे आणि त्याने हा गुन्हा आमच्यावर 45 दिवसांनी दाखल केलेला आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार गेल्या 10 वर्षात 45 दिवसानंतर असा गुन्हा कधी दाखल झालेला नाही। मग हा गुन्हा आमच्यावर दाखल कसा आला? यावरून सगळ्यांना त्याची राजकीय ताकद समजण्यासाठी हा पुरावा पुष्कळ झालेला आहे। वैमनस्यातून द्वेषातून आमच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे। हा मोर्चा त्यांना आज होऊन नव्हता द्यायचा, तरी आता आम्ही त्या गुन्ह्याला सामोरे जाणार आहे। पण असे किती गुन्हे पडले तरी आम्हाला काही हरकत नाही। प्रशासनाने याची काळजी घ्यावी, श्रीपाद छिंदमला नगरमधून नव्हे महाराष्ट्रातून हाकलून द्यावे। जर तुमच्याकडून जमत नसेल तर त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही त्याला उचलून महाराष्ट्राबाहेर फेकून देऊ, तुम्ही तुमचं प्रोटेक्शन काढून घ्या। आज अहमदनगर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी छत्रपतीवर प्रेम करणाऱ्या, शिवरायावर प्रेम करणाऱ्या सर्व नगरकरांनी आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं। आज या ठिकाणी या मोर्चामध्ये तसं जर पाहिलं तर शिवाजी महाराजाबद्दल प्रेम करणारे सर्व मावळे होते
त्यामध्ये कोणत्याही पक्षाचा या ठिकाणी कसल्या प्रकारचा संबंध नव्हता. या ठिकाणी ॲडव्होकेट गजेंद्र जांगट यांनी त्यांच्यावर एवढ्या प्रकारचे आरोप करून त्यांच्यावर कसल्या प्रकारच्या कारणांना नोटीस काढून तरीसुद्धा त्यांनी त्याचं नेतृत्व केलं. त्याबद्दल मी प्रथम त्याला धन्यवाद देतो. आणि जेव्हा ज्या महाराजांच्या नावावर जे रयते जे पुत्र आहेत, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं असंख्य प्रकारचं मोठं काम आहे की ज्यांच्यामुळेच महाराष्ट्र आणि भारत देश हा ओळखला जातो, त्याच्याबद्दल एका सर्वसामान्य नगरसेवकाने अनुदान काढणं हे उचित नव्हतं. त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी मी त्याचा त्या चिंदमचा निषेध करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा साहजिकच त्याचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. आज अहमदनगर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी छत्रपतीवर प्रेम करणाऱ्या, शिवरायावर प्रेम करणाऱ्या सर्व नगरकरांनी आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं. आज या ठिकाणी या मोर्चामध्ये तसं जर पाहिलं तर शिवाजी महाराजाबद्दल प्रेम करणारे सर्व मावळे होते. त्यामध्ये कोणत्याही पक्षाचा या ठिकाणी कसल्या प्रकारचा संबंध नव्हता. या ठिकाणी ॲडव्होकेट गजेंद्र जांगट यांनी त्यांच्यावर एवढ्या प्रकारचे आरोप करून त्यांच्यावर कसल्या प्रकारच्या कारणांना नोटीस काढून तरीसुद्धा त्यांनी त्याचं नेतृत्व केलं. त्याबद्दल मी प्रथम त्याला धन्यवाद देतो. आणि जेव्हा ज्या महाराजांच्या नावावर जे रयते जे पुत्र आहेत, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं असंख्य प्रकारचं मोठं काम आहे की ज्यांच्यामुळेच महाराष्ट्र आणि भारत देश हा ओळखला जातो, त्याच्याबद्दल एका सर्वसामान्य नगरसेवकाने अनुदान काढणं हे उचित नव्हतं. त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी मी त्याचा त्या चिंदमचा निषेध करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा साहजिकच त्याचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. मुंडवा मगरपट्टा 15 नंबर प्रभाग क्रमांक 22 क पोटनिवडणुकीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवार पूजा कोंद्रे यांच्या प्रचारार्थ प्रभागामध्ये पदयात्रा काढण्यात आली. यावेळी मतदारांशी संवाद साधून प्रभाग क्रमांक 22 क च्या सर्वांगीण विकासासाठी पूजा कोंद्रे या कटिबद्ध आहेत असा विश्वास नगरसेवक योगेश ससाने यांनी व्यक्त केला. मुंडवा मगरपट्टा 15 नंबर प्रभाग क्रमांक 22 क पोटनिवडणुकीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवार पूजा कोंद्रे यांच्या प्रचाराचा झुंजावत मुंडवाईत भागामध्ये पोहोचला. मुंडव्यामधील हजारे वस्ती, गवळी आळी, दत्त चौक, वाडेकर आळी, आनंद निवास, गांधी चौक, भाजी मंडई, राऊतवाडा प्रभागामध्ये पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. पदयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतोय. मतदारांशी संवाद साधत उमेदवार पूजा कोंद्रे यांना विजयी करण्याचं आवाहन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून करण्यात आलंय. तसेच या निवडणुकीमध्ये जागरूक मतदार या प्रभागाचा विकास साधणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच बहुमतानं निवडून देतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. यावेळी उमेदवार पूजा समीर कोंद्रे यांच्या प्रचारामध्ये पुणे मनपा विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक बंडूतात्या गायकवाड, नगरसेविका हेमलता मगर, नगरसेवक योगेश ससाने, नगरसेवक सागरराजे भोसले, नैना बनकर, तेजस कोंद्रे, यश बनकर, डॉक्टर श्रीकांत बनकर, मिलिंद कोंद्रे, समीर गायकवाड, बाबा भोसले, पूर्वा शिवानंद गवळी, विक्रम टिळेकर, रोहित लोणकर आदी सहभागी झालेत. यावेळी नगरसेवक योगेश ससाणे बोलताना म्हणाले की निवडणुकीमध्ये जागरूक मतदार या प्रभागाचा विकास साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पूजा कोंद्रे यांनाच बहुमतानं निवडून देतील आणि पूजा कोंद्रे या प्रभागामध्ये सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहेत. प्रभाग क्रमांक 22 क च्या पोटनिवडणुकीमध्ये पूजा समीर कोंद्रे यांचा विजय तर निश्चितच आहे. कारण स्वर्गीय चंचलताई कोंद्रे, तसंच चेतनदादा पाटील, तुपे पाटील, बंडूतात्या गायकवाड, हेमलता मगर यांनी गेल्या वर्षामध्ये ज्या प्रभागाची बांधणी केलेली आणि विकास कामं केलेली आहेत, त्या विकास कामाच्या जोरावर आणि चंचलताईंच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी या निवडणुकीमध्ये सर्वांनी भरघोस मतांनी पूजा समीर कोंद्रे यांना निवडून द्यावं, मी असं आवाहन करतो. आणि हा विजय नक्कीच निश्चित असणार आहे. 7 तारखेला मात्र भरघोस मतांनी निवडून आल्याची बातमी तुम्ही सर्वजण पाहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. 6 तारखेला 3 नंबरच्या नावापुढे पूजा समीर कोंद्रे यांच्या समोरील घड्याळाच्या बटनासमोर बटन दाबून तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्यावं असं मी सर्वांना आवाहन करतो. प्रभाग क्रमांक 22च्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आपण आज सामोरं जात आहोत. खरं पाहिलं गेलं तर ही वेळ यायला नको होती, पण आज ही वाईट वेळ आपल्यावर आलेली आहे. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून स्वर्गीय चंचलताई कोंद्रेंच्या माध्यमातून जो विकास, जी कामं या प्रभागामध्ये झाली, आज त्या विकास कामाच्या पावतीवरच आज आपल्याला पूजाताईंना या भागातनं भरघोस मताने विजय करायचा आहे. स्वर्गीय अण्णासाहेब मगर असतील, स्वर्गीय विठ्ठलराव तुपे असतील,
यांचा राजकीय वारसा व पाठबळ घेऊन आज एक कोदरे कुटुंबीय आज या राजकीय पार्श्वभूमीवर उतरलेला आहे आणि सतत कामाच्या माध्यमातून पुणे शहराच्या माध्यमातून आज महापौर असताना ताईंनी जो कामाचा लौकिक केलेला आहे तो सर्व जनतेला माहीत आहे. आज त्याच माध्यमातून आपल्याला कोदरेताईंच्या रूपानेच पूजाताईंना भरघोस मताने निवडून आणून सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर स्वतःहून या मतदान प्रक्रियेमध्ये सामील होऊन पूजाताईंना भरघोस मताने विजयी करावं. नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत बनकर. प्रभाग क्रमांक 22 पोटनिवडणुकीच्या या प्रचाराच्या दरम्यान मला हे सांगायचं आहे की स्वर्गीय सौ चंचलाताई कोदरे पुण्याच्या माजी महापौर यांच्या आकस्मिक निधनामुळे ही पोटनिवडणूक लागलेली आहे. वास्तवात तर याला सुखाचे आणि दुःखाचे दोन्ही झालं रे, पण वहिनींनी जे काही काम केलेलं आहे त्या अर्धवट राहिलेल्या कामाची पूर्तता करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्या सगळ्या मित्रमंडळांच्या वतीने विनंती करतो की वहिनींना श्रद्धांजली म्हणून आपण सर्वजण 6 तारखेला मतदान करून प्रचंड बहुमताने वहिनींना विजयी करूयात. एक मत विकासाला, एक मत माणुसकीला आणि एक मत राष्ट्रवादीला. थँक्यू. प्रभाग क्रमांक 22 पोटनिवडणूक लागली आहे. 2017 झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे 4 उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले, परंतु 18 डिसेंबर 2017 ताईंचे दुःखद निधन झाले. ताई आजारी असतानाही दुसऱ्यांच्या कार्यक्रमात उपस्थित असायच्या. जसे आपल्याला माहीत आहे, ताईंनी खूप कमी वेळात खूप मोठं यश मिळवले. 6 वर्षात त्यांनी परिसराचा चेहरा मोहराच बदलून टाकला व 6व्या वर्षी त्यांची महापौरपदी निवड झाली. त्यांनी खूप विकास कामं केलेत, जसे प्रशस्त रस्ते, नदीचा ब्रिज, व्यायामशाळा, भाजी मार्केट अशी खूप असंख्य कामे ताईंनी केली. रुग्णालय अशी खूप कामे ताईंनी केली. परंतु आता त्यांची जे अपूर्ण राहिलेली इच्छा किंवा अपूर्ण राहिलेली कामं पूजाताई समीर कोदरे पूर्ण करतील व त्यांचाच वारसा ते पुढे चालवतील ही आपण विनंती करू व ताईंची जे अपूर्ण राहिलेली इच्छा ते पूर्ण करतीलच. म्हणून तुमचं एक मत ताईंच्या श्रद्धांजलीसाठी आणि तुमचं एक मत परिसराच्या विकासासाठी. मी तर माझा मतदानाचा हक्क बजावणारच आहे. तुम्ही पण 3 नंबरचं बटन दाबून घड्याळाला मत द्या आणि चंचलाताईंना श्रद्धांजली द्या. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. मैत्रीचं नातं फार घट्ट असतं असं म्हणतात, मात्र याचा अनुभव श्रीगोंदा शहरवासियांनी घेतलाय. श्रीगोंद्यामध्ये एक वानर दाखल झाले आणि त्याच्यासोबत होतं एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू. अगदी आपल्या पिलाप्रमाणे हे वानर या कुत्र्याच्या पिलाला कवेमध्ये घेऊन सर्वत्र बागडत होतं आणि ते पिलू देखील आपल्या आईच्या कुशीमध्ये विसावल्यासारखं त्या वानराला बिलगलं होतं. मैत्री ही अशी गोष्ट आहे की ती कोणाशीही होऊ शकते, त्याला कुठलंच बंधन आढळून येत नाही. अशाच वानर आणि कुत्र्याच्या या अनोख्या मैत्रीचा अनुभव श्रीगोंदा शहरवासियांना अनुभवायला मिळालाय. उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे वन्य प्राणी, पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधार्थ लोकवस्तीकडे धाव घेऊ लागलेत. मागील आठवड्यापासून शहरासह तालुक्याच्या विविध भागांमध्ये वानरांचं वास्तव्य वाढलंय. असेच एक वानर काल श्रीगोंदा शहरामध्ये दाखल झालं, मात्र या वानराच्या सोबतीला एक कुत्र्याचं पिलू देखील होतं. या लहानशा कुत्र्याच्या पिलाला कवेमध्ये घेऊन हे वानर या झाडावरनं त्या झाडावरती बागडत होतं. कुत्र्याचे पिलू देखील आईच्या कुशीमध्ये विसावल्यासारखं निर्धास्त होतं. हे वानर स्वतःच्या पिलाप्रमाणे कधी त्या पिलाला गोंजारत होतं तर कधी त्याच्याशी खेळत होतं. एक क्षणभरही त्या पिलाला ते बाजूला जाऊ देत नव्हतं. या अनोख्या जोडीचे श्रीगोंदेकरांना मोठं कुतूहल वाटत होतं. शहरामधील लहान मुलं तर दिवसभर या जोडीचा पाठलाग करत होते. दरम्यान या कुत्र्याच्या पिलाला कुठलीही इजा होऊ नये म्हणून वनविभागाचे अधिकारी अश्विनी दिघे, रवींद्र तुपे यांनी कर्मचारी पाठवून त्या वानराच्या तावडीमधनं कुत्र्याच्या पिलाची सुटका केली आहे. मात्र मित्रांची ताटातूट झाल्यानंतर हे वानर काही काळ चांगलंच सैरभैर झालं. एकीकडे माणसं माणसांपासून दुरावत चालली आहेत. स्वार्थापायी कोणी कुणाचा विचार करायला तयार नाही आहे. अशा या जमान्यामध्ये वानर आणि कुत्र्याच्या अनोख्या मैत्रीची कथा काही न्यारीच म्हणावी लागेल. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE ॲफिलिएटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार, मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष, क्रॅश कोर्सेसची तयारी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुलामुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध, 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. तिहेरी तलाकला विरोध करत तळपत्या उन्हामध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डतर्फे हजारो मुस्लिम महिलांनी हिंगोली जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयावरती विविध मागण्यांसाठी मूक मोर्चा काढला. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावरती भर उन्हामध्ये हजारोंच्या संख्येनं मुस्लिम महिलांनी मूक मोर्चा काढला. हा मोर्चा ऑल इंडिया मुस्लिम बोर्डच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह मैदानावरनं करण्यात आलाय. या मोर्चामध्ये फातेमा निसाबाजी यांनी आज अशा परिस्थितीमध्ये मुस्लिम महिलांवरती हा कायदा लादला जातोय असं सांगितलंय. आमची शर्यत आमच्या जीवापेक्षा प्रिय आहे. या शर्यतमध्ये कोणताच हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. केंद्र शासनानं इकडे लक्ष देण्यापेक्षा बेरोजगारी, स्त्रीभ्रूण हत्या, आरोग्याच्या समस्या याकडे लक्ष द्यावं असं या मोर्चामध्ये महिलांच्या वतीनं सांगण्यात आलंय. या मोर्चात लहान मुलींसह महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती पाहायला मिळाली आहे. बरोज पीर सन 2018 को कलेक्टर ऑफिस के सामने हज़ारों की संख्या में मुस्लिम महिलाएं यहाँ पर जमा हैं ट्रिपल तलाक बिल के खिलाफ. असल में ये बिल जो है एंटी चिल्ड्रन है और ये औरतों के खिलाफ भी है.
और ये इस्लामी लॉ के ख़िलाफ़ भी है। हम इसके ज़रिए से ये मांग करते हैं कि हुकूमत असल मुद्दों की तरफ तवज्जो दे। बेरोज़गारी, भुखमरी, करप्शन, ये इस मुल्क के असल मुद्दे हैं। ये इस मुल्क का असल मुद्दा नहीं है कि तलाक़ का कानून आप पास कर रहे हैं और सबको ये बावर कराने की कोशिश कर रहे हैं कि तलाक़ का कायदा अगर पास हो जाता है तो मुल्क में 24 घंटे लाइन रहेगी, रोड अच्छे बन जाएंगे, हर एक को राशन पर अनाज मिलेगा। ये बिल्कुल नहीं है। इस वजह से यहाँ आज हज़ारों की संख्या में जो मुस्लिम महिलाएं आए हैं वो तलाक़ बिल का विरोध करती है और वो ये कहती है कि हमको हमारे पर्सनल लॉ पर अमल करने दिया जाए। हम इसको नहीं मानते। मुस्लिम महिलांचा मूक मोर्चा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सर्व मुस्लिमांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांच्या महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। या मोर्चाचा उद्देश आहे की सध्या भारत शासनाद्वारे भारत सरकारद्वारे जे ट्रिपल तलाकविषयी जे बिल आणलेलं आहे त्या बिलामध्ये फार त्रुटी आहेत मोठ्या प्रमाणात आणि त्या त्रुटी दूर कराव्यात किंवा ते जे बिल आणलेलं आहे ते बिल मुस्लिम महिलांना सुद्धा मान्य नाही, कारण याद्वारे मुस्लिम महिलांचा फायदा होण्याऐवजी त्यांच्यावर उलट अन्याय आणि अत्याचार वाढतील याची आशंका आम्हाला आहे आणि त्यामुळे हा मूक मोर्चा आयोजित करून त्या बिलाचा आम्ही विरोध करत आहोत। आणि महिलासुद्धा महिलांचं हे म्हणणं आहे की आम्हाला शरीयतने जे अधिकार दिलेले आहेत, मेहरचा अधिकार असो किंवा हिस्सा किंवा वाटा असो, संपत्तीमध्ये वाटा असो, या सर्व बाबी आम्हाला इस्लामने दिलेल्या आहेत। मग कशासाठी हा ट्रिपल तलाकच्या नावाखाली हा कायदा कशासाठी आणला आहे? याद्वारे आम्हाला असंच वाटतं की हा फक्त अन्याय आणि अत्याचार मुस्लिम महिलांवर याद्वारे वाढणार आहे। जेव्हा एक पुरुष तिला तलाक देईल तर त्या माणसाला, त्या पतीला 3 वर्ष कारावास होणार आहे। मग जेव्हा त्याला कारावास होत असेल तर जेव्हा तो तुरुंगातून बाहेर येईल तर तो कशाला आपल्या पत्नीला स्वीकारेल? म्हणून आम्ही ह्या बिलाचा विरोध करतो आणि हे बिल आम्हाला अमान्य आहे। तसेच त्याचबरोबर महिलांची सुद्धा ही मागणी आहे की हे बिल आम्हाला अमान्य आहे। उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली। मुंडवा मगरपट्टासाठी प्रभाग क्रमांक 22 क पोटनिवडणुकीमधील भारतीय जनता पार्टी आणि RPI युतीच्या उमेदवार सुकन्या गायकवाड यांनी प्रभागामध्ये जोरदार प्रचार केलाय। दरम्यान यावेळी त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधलाय। पुणे महानगरपालिका पोटनिवडणूक 2018च्या प्रभाग क्रमांक 22 क मुंडवा मगरपट्टा माळवाडी आणि 15 नंबरच्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ मोनिका समीर तुपे यांच्या प्रचारार्थ जलसंपदा मंत्री विजयबापू शिवतारे यांनी मुंडवा परिसरामध्ये पदयात्रा काढत नागरिकांशी थेट संवाद साधलाय। मुंडवा भाजी मंडई, गांधी चौक, राऊत वस्ती संपूर्ण परिसरामध्ये झालेल्या पदयात्रेमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद लाभलाय। यावेळी पदयात्रेमध्ये जलसंपदा मंत्री विजयबापू शिवतारे, माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवक प्रमोद नाना भाणगिरे, माजी नगरसेवक विजय देशमुख, जान मोहम्मद शेख, अमोल हरपाळे, उल्हास तुपे, दत्ता खवळे, सचिन तुपे, समीर तुपे, स्वप्नील तुपे, रंगनाथ भंडारी आदी युवा महिला कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी जलसंपदा मंत्री विजयबापू शिवतारे बोलताना म्हणाले की नागरिकांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांना प्राधान्य देऊन सर्व विकास कामे करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे। शिवसेनेच्या उमेदवार मोनिका तुपे यांना या पोटनिवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळेल। आजकालचा संपूर्ण देशातला ट्रेंड जो पाहिला तर घराणेशाहीपेक्षा व्यक्तिसापेक्ष निवडणुका झाल्यात, पक्षांच्या भूमिकांवर निवडणुका झालेल्या आहेत आणि म्हणून शिवसेनेचा जो मुख्य प्रवाह आहे तो हाच आहे की सर्वसामान्य माणसाला असामान्य बनवणं। मोनिका आमची जी तुपे आहे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील ही व्यक्ती, तर तिला या विकासाच्या कामामध्ये मूळ प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी शिवसेनेने उमेदवारी दिली आहे। आमचे माझे आमदार महादेवांना बाबरांपासून तर संपूर्ण शिवसैनिक एक दिलाने महिला आघाडी असेल, संपूर्ण तरुण असेल, सर्व एकत्रितपणे या प्रचारामध्ये उतरलेले आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे बाय इलेक्शनमध्ये शिवसेनेच्या संघटनेपुढे कोणाला टिकावं लागत नाही, म्हणून निश्चितपणे मोनिका ही जिंकणार अशी मला खात्री आहे। तर माजी आमदार महादेव बाबर यावेळी बोलताना म्हणाले की प्रभाग क्रमांक 22 क चा विकास करण्यासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार मोनिका तुपे यांनाच विजयी करा। प्रभाग क्रमांक 22 मध्ये पोटनिवडणूक होऊ घातलेली आहे। खरं तर शिवसेनेच्या वतीनं मोनिकाताई तुपे यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे। या भागातलं शिवसेनेचं काम, तुपे परिवाराचं काम, खास करून आमचे त्यांचे मिस्टर आहेत समीर तुपे यांनी या प्रभागामध्ये
गेल्या 4 वर्ष सातत्यानं केलेला पाठपुरावा, त्यातनं आलेलं यश, त्यातनं आम्ही लढवतोय ती निवडणूक. या निवडणुकीमध्ये 6 एप्रिलला 100% सुज्ञ जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी राहील आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या पुढे बटन दाबेल, यात कुठलीही शंका मला वाटत नाही. दरम्यान यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख समीर तुपे बोलताना म्हणाले की मुंडवा भागामध्ये प्रचार करत असताना नागरिकांना पाण्याच्या समस्याला तोंड द्यावं लागतंय. मोनिका तुपे निवडून आल्यानंतर प्रभागामधील पाण्याच्या समस्या सोडवतील आणि येत्या 7 तारखेला आमचाच विजय निश्चित आहे. या प्रभागामध्ये गुलाल आम्हीच उधळणार आहोत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. मुंडवा भागामध्ये ज्यावेळेला पदयात्रेच्या निमित्तानं आम्ही फिरायला सुरुवात केली तर प्रामुख्याने सर्वोदय कॉलनीमध्ये बऱ्याचशा महिलांचं पाणी प्रश्नावरती फार तीव्र भावना आहे. तो पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वप्रथम आम्ही उपाय केला. महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना इथं बोलून प्रत्यक्षात त्या पाण्याची पाहणी करून जी काही अडचण असेल ती सोडवण्यासाठी शिवसेना अतिशय आक्रमक राहील आणि तो प्रश्न जो आहे तो सोडविल्याशिवाय शांत राहणार नाही. एवढं आता आश्वासन आम्ही सर्वोदय कॉलनीतल्या सगळ्या महिला भगिनींना दिले. येणाऱ्या 6 तारखेला सकाळी 7:30 ते 6:30 या वेळामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना आम्ही बाहेर काढून शिवसेनेला मतदान करण्यासाठी आवाहन केलेलं आहे आणि निश्चितच नागरिकांचा यासाठी चांगला प्रतिसाद आहे आणि 7 तारखेला 100% शिवसेनाच विजयी होईल अशी पूर्णपणे आम्हाला खात्री आहे आणि विजयाचा गुलाल हा शिवसेनाच उधळेल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. पाथर्डी तालुक्यातील चुंबळी येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त अखंड नारळी हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. गहिनीनाथ गडानं आणि विठ्ठल शास्त्री महाराजांनी केलेल्या उपकारांची उतराई होऊ शकणार नाही असे प्रतिपादन यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलंय. श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराजांनी गेली 14 वर्ष संत वामनभाऊ महाराजांच्या मुख्य पूजेचा मान देऊन माझा सन्मान केलाय. जग विरोधामध्ये होतं तेव्हा वामनभाऊ चरणी मान मिळाला. भाऊंच्या आणि बाबांच्या आशीर्वादानं मी जगतोय. गहिनीनाथ गडानं आणि विठ्ठल शास्त्री महाराजांनी केलेल्या उपकाराची उतराई होऊ शकणार नाही असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलंय. पाथर्डी तालुक्यातील चुंबळी इथे संत वामनभाऊ महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त अखंड नारळी हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सप्ताहाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट दिली आहे. त्याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी प्रारंभी मुख्य रस्त्यावरनं भव्य दिव्य मिरवणुकीनं सप्ताहाच्या मंडपापर्यंत स्वागत करण्यात आलं. महाराजांच्या दर्शनापेक्षा धनंजय मुंडे यांच्याबरोबर ती सेल्फी काढण्यामध्ये यावेळी तरुणाई धावत होती. घोषणा सुद्धा अत्यंत जोशपूर्ण होत्या. यावेळी व्यासपीठावरती श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, मार्केट कमिटीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट, समाज कल्याण माजी सभापती महेंद्र गर्जे, सतीश बडे, राजेंद्र दौंड, राष्ट्रवादीचे शिरूर कासारचे तालुकाध्यक्ष विश्वास नागरगोजे, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य दशरथ वनवे आदी मान्यवर उपस्थित होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा मठाधिपती विठ्ठल महाराज यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी धनंजय मुंडे यांच्या नावानं घोषणाबाजी केली आहे. माझा राजकीय संघर्ष व्यक्तिगत नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आहे. मात्र माझ्या संघर्षाला वेगवेगळी नावे ठेवली जात आहेत. संघर्ष व्यक्तिगत नसल्यामुळे मला त्याची पर्वा नाही आहे. तुमचं आणि माझं नातं जपण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील असं आश्वासन मुंडे यांनी यावेळी दिलंय. 14 वर्ष जो गहिनीनाथ गडाने माझा सन्मान केला, भाऊंच्या पुण्यतिथीच्या मुख्य पूजेचा मान 14 वर्षापासून या ठिकाणी विठ्ठल बाबांनी मला दिला. त्याबद्दल मी मनापासून विठ्ठल बाबांचे आणि गहिनीनाथ गडाचे या ठिकाणी आभार मानतो. खरं तर गहिनीनाथ गडाच्या उपकाराच्या तो मी कधीच उतराई होऊ शकत नाही. पण त्यावेळेस जग विरोधात होतं. जग मला नावं ठेवत होतं. त्यावेळेस मला मान सन्मान कुणी दिला, कुठं मिळाला, तो फक्त वामन भाऊच्या चरणी.
जन्म ज्या गोष्टीसाठी झाला, आपण सत्तेत असू नसू, जी जबाबदारी आपल्याला मिळेल, आपल्या माणसासाठी झगडत राहायचं, आपल्या माणसासाठी संघर्ष करत राहायचा, आपल्या माणसासाठी न्याय मिळवून द्यायचा. भले समोर कोण आहे काय याची पर्वा कधी केली नाही का, तर अशा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यावर आपण कुठल्या गोष्टीची पर्वा करायची काही कारण नाही. कारण आपली लढाई ही इमानदारीची लढाई. मी व्यक्तिगत कुठल्या गोष्टीसाठी कधीच संघर्ष केला नाही, करणार नाही. माझा संघर्ष शेवटी तुमच्यासाठी आहे, तुमच्या जीवनात बदल घडावा याच्यासाठी आहे. आज त्या कदाचित संघर्षालाही वेगवेगळे नाव, वेगवेगळी गोष्टी त्या ठिकाणी ठेवल्या जातात. मला त्या गोष्टीची कधी पर्वा नाही, पण एक नक्की आहे की आपण सगळेजण अध्यात्माचा वारसा भाऊकडून घेतलाय, तो आपण चालवतो. आजपर्यंत कधी खंड पडला नाही. जसा जसा काळ बदलालाय तसा तसा आपला अध्यात्म करायचा, प्रसार करायची पद्धत सुद्धा बदलायला गेली. पूर्वीचे सप्ते आणि आताच्या सप्त्यात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात फरक आहे. दरम्यान यावेळी संदीप शिंदे यांनी उपस्थितांचं स्वागत केले, तर उपसरपंच भीमराव फुंदे यांनी सर्वांचे आभार मानलेत. संजीव कुटे, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. दौंड तालुक्यातील पूर्व भागामध्ये वाळू माफियांनी आणि अवैध धंद्यांनी मोठा कहर केलाय, त्यामुळे ग्रामस्थ हैराण झालेत. दरम्यान प्रशासनाला जाग येण्यासाठी माहिती सेवाभावी संस्थेचे संदीप लगड यांनी बोरीबेल इथे आमरण उपोषण सुरू केलंय. दौंड तालुक्यातील ज्योतिबानगर, पेडगाव, देवळेगाव राजे, आलेगाव, धुमाळवस्ती, शिरापूर इथे अवैध धंदे तसेच अवैध वाळू उपसा जोमात सुरू आहे. याकडे महसूल प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. ज्योतिबानगरमध्ये तर मोठमोठ्या वृक्षांची कत्तल करून वाळू माफिया वन विभागाच्या क्षेत्रामधनं राजरोजपणे वाळू उपसा करतायत. याकडे प्रशासन दुर्लक्ष का करतंय असा विचार सामान्य जनतेला आता पडलाय. 2 दिवस झाले संदीप लगड यांनी अवैध धंदे आणि अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी आमरण उपोषण सुरू केलंय. दौंड तालुक्यामध्ये मौजे बोरवेल गावामध्ये अवैध धंदे चालू आहेत. दारू, मटका, जुगार ह्याचं प्रमाण वाढल्यामुळं युवा पिढीला वेगळं वळण लागलेलं आहे आणि त्यांची लाईफ बर्बाद झालेली आहे. पहिला मुद्दा. दुसरा विषय असा आहे, दौंड तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये अवैध वाळू उपसा चालू आहे. ह्याच्याकडं महसूल प्रशासनाचं बिलकुल दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्यानंतर दौंड तालुक्यामध्ये राजेगाव येथे वृक्षारोपण न करता लाखो रुपये वृक्षारोपण न करता लाखो रुपये काढलेले आहेत. त्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे आणि माझ्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत मी इथनं उठणार नाही, अशी मी ठाम भूमिका घेतलेली आहे. विषय असा आहे की आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत, परंतु पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही. परंतु जे महसूलने गुन्हे दाखल केलेले आहेत हे फक्त तोंड बघून केलेले आहेत. यांनी सरसकट गुन्हा दाखल करावा. जोपर्यंत आता पूर्व भागामध्ये जवळजवळ 150 वाळू माफ्यांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. म्हणजे महसूल कारवाई करतच नाही बिलकुल. त्यासाठी महसूल प्रशासनाला जागा केलेला आहे, परंतु प्रशासन काही जागा होत नाही, कारवाई काही. आता वाळू माफिया आणि अवैध धंद्यांवरती प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दौंड तालुक्यात वाळू माफियांनी पूर्णपणे थैमान घातला आहे. आपण या ज्योतिबानगर या परिसरात आपण पाहू शकतो की मोठमोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून या वाळू माफियांनी या ठिकाणी आपलं पूर्णपणे वर्चस्व बसवलं आहे आणि जे फॉरेस्टचे अधिकारी आहेत याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसत आहे. आणि या बाजूला तुम्ही पाहू शकता की बोटीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात हा वाळू उपसा होत आहे. हा वाळू उपसा रात्रंदिवस सुरू आहे. याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष का करत आहे हे मोठं प्रश्नचिन्ह सामान्य जनतेला उभं राहिलेलं आहे. सुशांत जगताप, C24 तास, दौंड.
चैत्र महिन्यांमध्ये जवळपास सर्वच खेड्यापाड्यांमध्ये यात्रांचा हंगाम सुरू होतो. मात्र पूर्वीसारखे लोकनाट्य तमाशा याकडे प्रेक्षकांनी आता पाठ फिरवली आहे. त्यामुळे जत्रा यात्रांमध्येच मिळेल त्या मोबदल्यामध्ये या लोककलावंतांना आपल्या कलेचं सादरीकरण करावं लागतं आणि इतर वेळी उपासमारीची वेळ येते. त्यामुळे शासनानं यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी लोककलावंतांनी केली आहे. चैत्र महिना सुरू झाला की खेडोपाड्यामधील ग्रामदैवता, भैरवनाथ यात्रा, जत्रा, उत्सव, उरुसाला प्रारंभ होत असतो. पूर्वी प्रत्येक गावोगावी चालणारा लोकनाट्य, वगनाट्य तमाशा आता मात्र क्वचितच एखाद्या गावामध्ये पाहायला मिळतो. एखाद्या गावामध्ये ढोलकीची थाप अथवा घुंगरांचा खणखणाट ऐकायला मिळाला की त्या गावाची जत्रा आहे हे सांगावं लागत नव्हतं. सातारा जिल्ह्यामधील भरत गावासारख्या खेड्यामध्ये तर कित्येक वर्षोनवर्ष चैत्र पावलीनं बहरलेल्या आंब्याच्या झाडाखाली तमाशा सादर केले जायचे. आता मात्र झाडाखालचा पारंपरिक तमाशा काळाच्या पडद्याआड जाऊ लागलाय. समाजामध्ये जनजागृती करण्याकरता केली जाणारी वगनाट्य कथनही संपू लागली आहेत. गणगवळण, बतावणी तसेच ढोलकी, टाळ, पेटी, तुंतुने अशा लोकवाद्यांवरती वादक गायक पारंपरिक तमाशा सादर करून आपली पोटं भरत आली आहेत. आता तमाशा बदलत चाललाय. पाश्चिमात्य संगीतांचे अतिक्रमण, इंटरनेटची नवीन माध्यमं, डॉल्बी सिस्टीम, रॅम्प शो यामध्ये हरवलेली आजची तरुणाई, त्यातच आंबट शौकीनांच्या मागण्यांनुसार बिभत्स डान्स आणि अर्थहीन गाणी गाऊन आणि नृत्य करून पोट भरण्याची वेळ आल्याची खंत अनेक लोकनाट्य कलाकारांनी व्यक्त केली आहे. परंतु काही गावे अजूनही झाडाखालचा तमाशा व्हावा म्हणून प्रयत्नशील आहेत. हे या भरत गावावरनं दिसून आलंय. तमाशाच पण झाडाखाली नव्हे तर स्टेजवर केले जातात. गेली कित्येक वर्ष सावकारी कर्ज काढून तमाशाचे फड उभे केले जातात. यावरती शेकडो लोक कलावंत उपजीविका करतायत. आता मात्र जत्रा उत्सव असला तरच हा तमाशा, इतर वेळी मात्र त्यांची उपासमार होते, अशी खंत काही महिला कलावंतांनी पोटतिडकीनं व्यक्त केली आहे. अण्णाभाऊ साठे पुरस्कार सन्मानित सुदाम साठे मासोलीकार लोकनाट्य तमाशा आजही छोट्या मोठ्या खेडेगावामध्ये वस्तीमधनं मिळेल त्या मानधनामध्ये असेल त्या परिस्थितीमध्ये सादर केला जातोय. पारंपरिक तमाशा जतन व्हावा, तमाशाला सावकारणं मुक्त करावं याकरता शासनाकडे साकडं घालण्यात आलंय. कलेची आवड असल्याकारणानं प्राथमिक शिक्षक असलेल्या विजयकुमार सकटे यांनीही आपली लोकगायन कला तमाशामध्ये सुरू ठेवली आहे. इतकंच काय, पारंपरिक तमाशा बंद पडू लागल्यामुळे उतरत्या वयाकडे लागलेल्या काही महिला तमाशा कलाकार चक्क खंडोबाच्या जागरण गोंधळामध्ये मुरळी म्हणून काम करू लागल्यात, तर काही मंदिराच्या दारामध्ये भीक मागताना दिसून येतात. जेजुरीमध्ये राहत असलेल्या महाराष्ट्र राज्य ढोलकी फड तमाशा महोत्सवामध्ये सन्मानित झालेल्या आणि अनेक प्रशस्तीपत्रक प्राप्त 50 ते 55 वयामधील सीताबाई लक्ष्मण लाखे यांनी शासनाच्या अनुदानाकरता शासकीय उंबरे झिजवले आहेत. मात्र मानधन त्यांना मिळत नाहीये. शिक्षणाचा अभाव आणि आर्थिक चणचण यामुळे मुरळी होऊन नाचून त्यांना भीक मागावी लागते. यावेळी सीताबाईंनी आपलं दुःख व्यक्त केलंय. लोकनाट्य तमाशा चालक मालक विनोद सम्राट काळकर, सुदाम साठे, वादक सचिन सोनवणे, संतोष थोरात, तरुण नृत्यांगना शीतल, रत्ना, नीता, सरिता यांनी देखील शासनाला लोकनाट्य तमाशा वाचवा असं साकडं घातलंय. विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी. राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री खंडेराय यात्रेनिमित्त सोमवारी जंगी कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये जिल्ह्यासह राज्यामधील पहिलवानांनी हजेरी लावली. यावेळी डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या कुस्त्यांचा सर्वांनीच आनंद लुटलाय. राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री खंडेरायांच्या यात्रेनिमित्त सोमवारी भरवण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी हंगामामध्ये जिल्ह्यासह राज्यामधील नामवंत पहिलवानांनी हजेरी लावली. यावेळी चितपट कुस्त्या करून उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडण्यात आलं.
यावेळी राहुरी शहरातील YMCA मैदानावरती रंगलेल्या या चित्तथरारक कुस्त्यांच्या हंगामासाठी तयार केलेल्या आखाड्यामध्ये सुरुवातीस लहान लहान मल्लांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. त्यानंतर मध्यम वयोगटामधील कुस्त्यांनी आखाडा चांगलाच गाजला. या हंगामासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या पहिलवानांनी हलगीच्या तालावरती चितपट आणि चित्तथरारक कुस्त्या केल्यात. प्रत्येक निकाली कुस्त्यांना उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली. या हंगामामधील कुस्त्यांसाठी पंच म्हणून महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे, पैलवान रावसाहेब खेवरे, नितीन तनपुरे, राजेंद्र वाडेकर, जाफरभाई शेख, सोन्याबापू जगदने, बापूसाहेब वराळे यांनी चोख भूमिका निभावली. हंगामामध्ये हजारो रुपयापर्यंत कुस्त्यांसाठी रोख स्वरूपाची बक्षिसं देण्यात आली आहेत. यामध्ये इनामी कुस्त्या झाल्यात. यामध्ये चितपट तर काही बरोबरीनं सुटल्या, तर काही मल्लांनी प्रतिस्पर्ध्यास आसमान दाखवलं. शेवटची मानाची कुस्ती महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांचे चिरंजीव पप्पू बर्डे राहुरी आणि पुण्याचे काका पवार यांच्या तालमीचा पठ्ठ्या नदीम शेख पाथरे यांची कुस्ती देवाचे भगत दामोदर शेट्टे यांच्या हस्ते लावण्यात आली. ही निर्णायक कुस्ती बरोबरीमध्ये सुटली आहे आणि मल्लांना मानाचा फेटा आणि इनाम देण्यात आला. हंगामा यशस्वीतेसाठी देवस्थानचे सुरेश शेट्टे, गोरख चव्हाण, नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, शिवाजी डवले, दिलीप राका, नरेंद्र शिंदे, सुरेश भुजाडी, माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे, रंगनाथ तनपुरे, ज्येष्ठ नेते संपतराव उंडे, तात्या काशीद, गणेश खैरे आणि यात्रा कमिटीचे पदाधिकारी आदींनी विशेष परिश्रम घेतलेत. राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून हंगामा सुरळीतपणे पार पाडलाय. यावेळी राहुरीचे कुस्त्यांच्या आखाड्यासाठी पत्रकार रामदास बोर्डे, शामराव गोसावी यांनी निवेदक म्हणून खास भूमिका बजावली आहे. यात्रेचे 2 दिवस उत्साहानं पार पडल्यानंतर 3 आणि 4 एप्रिल रोजी खास महिला आणि लहान मुलांसाठी रहाट पाळणे आणि यात्रेचा आनंद घेण्यासाठी 2 दिवस यात्रा उत्सव सुरू राहणार आहे, असं आयोजकांनी सांगितलंय. मनोज साळवेसह सतीश फुलसमदार, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलिएटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद, मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण. प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध. मुला मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस. पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर.
कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 and secretary 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा तालुक्यातील स्वर्गीय बबनराव देशपांडे महाविद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मोताळा यांचे प्राचार्य दिनकर सुरेश यांनी शालेय पोषण आहाराचा तांदूळ व्यापाराला विकलाय. हा धक्कादायक प्रकार नुकताच स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आलाय. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी हा प्रकार समोर आणलाय. बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा तालुक्यातील स्वर्गीय बबनराव देशपांडे महाविद्यालय तथा कनिष्ठ विद्यालय मोताळामधील प्राचार्य दिनकर सुरेश यांनी शालेय पोषण आहाराचा तांदूळ हा व्यापाऱ्याला विकला असल्याचा धक्कादायक प्रकार एका स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आलाय. शालेय पोषण आहाराचा तांदूळ हा व्यापाऱ्याला 20,000 रुपयाला विकला गेलाय आणि आलेली रक्कम ही मोताळा तालुका शालेय अधिकारी आशिष वाघ यांना 10,000 रुपये दिली आहे आणि 5,000 रुपये रक्कम ही एका हिशोब मेंटेन करणाऱ्या व्यक्ती मोरे यांना दिली आहे अशी कबुली प्राचार्य यांनी दिली आहे. मोताळा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय. आम्ही कोणत्याच प्रकारात बोलत नाही. जर शाळेच्या आमची शाळा आपली शाळा घालून करून आता मागे तुम्ही तांदूळ तुम्ही सांगता याच्या त्याच्या काळातला विकला की नाही सांगा फक्त. हो ना, तुम्ही नाही विकला, कोणी विकला? मीच विकला. कोणाला विकला सर तुम्ही? गावातला आहे. कितीचा विकला तो? 20,000. काय असं त्यानंतर डोरायला की मशीन झालं भवानी इकडे आपण नाही. पण असं जर असा ते ना विकायला नव्हता पाहिजे सर तांदूळ. मग तसं ठेवता येत ना, ते असं विकता येते का? वाघ साहेब म्हणत याची विल्हेवाट लावा आणि रिकव्हरी भरा. मग 10,000 द्यायला दिले. म्हणजे मी मॅनेजमेंटला सांगितलं की अशा साहेब काय करू सांगा. ते मला तू काढून टाका आणि त्या साहेबाला काय देणं ते देऊन टाका. कितीचा विकला तुम्ही? 20,000. कोणाला किती दिले? वाघ साहेबाला 10 दिले आणि मधुले 5,000 दिले. ते रेकॉर्डला आले मधुमोरे गावाला. या सर्व प्रकाराबाबत प्रवीण पाटील यांनी माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. स्वर्गीय बबनराव देशपांडे महाविद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 5वी ते 8वी पर्यंत 700 ते 800 विद्यार्थी शालेय पोषण आहार घेतात. मात्र या हायस्कूलमध्ये कित्येक दिवस विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारापासून वंचित ठेवलं जातं. असे प्रकार सुद्धा महाविद्यालयामध्ये सुरू आहेत. मात्र एका सत्तेमधील आमदारांची संस्था असल्यामुळे अधिकारी जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अधिकारी आणि प्राचार्य यांच्याकडूनच विद्यार्थ्यांना उपाशी ठेवून शिल्लक राहिलेला तांदूळ हा व्यापाऱ्याला विकला जातोय. याबाबत शाळेचे व्यवस्थापन सुद्धा गप्प आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार होत असताना विद्यार्थ्यांच्या तोंडामधला घास अधिकारी काढून घेत आहेत हे तेवढंच खरं. स्वर्गीय बबनराव देशपांडे या स्थानिक ठिकाणी असलेली ही शाळा स्वर्गीय बबनराव देशपांडे विद्यालय या ठिकाणी जो तांदूळ विद्यार्थ्यांसाठी शिजवण्यात येतो त्या तांदूळामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे या अशी माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली व संबंधित अधिकाऱ्याला मी जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो असता त्यांनी माझ्याकडे सर्व प्रकारे कबूल केलं की मी एवढ्या रुपयाचा तांदूळ विकला. 10,000 तांदूळ मी 20,000 तांदूळ विकला. त्यातील 10,000 रुपये मी वाघ साहेबाला दिले आणि 10,000 रुपये मी स्वतः ठेवले. अशा प्रकारे या शाळेचे मुख्याध्यापक श्री DK सुरशे यांनी माझ्याजवळ कबूल केला आहे. व मागील दिवाळीनंतर शाळा चालू झाली त्या ठिकाणी सुद्धा 4-5 दिवस शाळा उघडून शाळेत कुठल्याच प्रकारचा तांदूळ शिजवण्यात आला नव्हता याची माहिती मला मिळाली. तेव्हा सुद्धा मी सरांना या ठिकाणी विचारायला आलो की सर शाळा चालू झाली तरी आपल्या इथं तांदूळ का शिजवण्यात येत नाही. तर सरांनी या ठिकाणी मला सांगितलं की आपल्याला किराणा घ्यायला आपल्याकडे पैसे नाही आहे, भाजीपाला आणायला आपल्याकडे पैसे नाही आहे. तर मग म्हटलं तुम्ही या ठिकाणी मुख्याध्यापक आहे सर, तुम्ही तुमच्या पैशातून या ठिकाणी आणायला पाहिजे, तुमच्या नावावर बिलं निघतात.
तर सरांनी मला उडवडीची उत्तर त्यावेळेस सुद्धा दिले, पण त्यावेळेस माझ्याकडे कुठल्याच प्रकारचं दरम्यान या प्रकारावरती प्रशासनानं आता कारवाई करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने याची चौकशी करू आणि चौकशीत जर खरंच दोषी असतील तर त्याबद्दल त्याच्यावर कारवाई करू. तुमची ॲक्च्युअल ते शालेय पोषण अधीक्षक आहेत तिथे आणि त्यांच्यावर ते शाळेचा पुरवठा वगैरे योग्य होतोय का, व्यवस्थित प्रकारे शालेय पोषण वाटप केलं जातं, चौकशीत हे होईल. चौकशी केल्यानंतर त्याच्यावर होतो. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. पुणे महानगरपालिका पोटनिवडणूक 2018च्या प्रभाग क्रमांक 22 क मुंडवा, मगरपट्टा, माळीवाडा आणि 15 नंबरच्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ मोनिका समीर तुपे यांच्या प्रचारार्थ जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी मुंडवा परिसरामध्ये पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधलाय. पुणे महानगरपालिका पोटनिवडणूक 2018च्या प्रभाग क्रमांक 22 क मुंडवा, मगरपट्टा, माळवाडी आणि 15 नंबरच्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ मोनिका समीर तुपे यांच्या प्रचारार्थ जलसंपदा मंत्री विजयबापू शिवतारे यांनी मुंडवा परिसरामध्ये पदयात्रा काढत नागरिकांशी थेट संवाद साधलाय. मुंडवा भाजी मंडई, गांधी चौक, राऊत वस्ती संपूर्ण परिसरामध्ये झालेल्या पदयात्रेमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद लाभलाय. यावेळी पदयात्रेमध्ये जलसंपदा मंत्री विजयबापू शिवतारे, माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवक प्रमोद नाना भाणगिरे, माजी नगरसेवक विजय देशमुख, जान मोहम्मद शेख, अमोल हरपाळे, उल्हास तुपे, दत्ता खवळे, सचिन तुपे, समीर तुपे, स्वप्नील तुपे, रंगनाथ भंडारी आदी युवा महिला कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी जलसंपदा मंत्री विजयबापू शिवतारे बोलताना म्हणाले की नागरिकांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांना प्राधान्य देऊन सर्व विकास कामे करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. शिवसेनेच्या उमेदवार मोनिका तुपे यांना या पोटनिवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळेल. आजकालचा संपूर्ण देशातला ट्रेंड जर पाहिला तर घराणेपेशाहीपेक्षा व्यक्तिसापेक्ष निवडणुका झाल्यात, पक्षांच्या भूमिकांवर निवडणुका झालेल्या आहेत आणि म्हणून शिवसेनेचा जो मुख्य प्रवाह आहे तो हाच आहे की सर्वसामान्य माणसाला असामान्य बनवणं. मोनिका आमची जी तुपे आहे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील ही मुलगी, तर तिला या विकासाच्या कामामध्ये मूळ प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. आमचे माझे आमदार महादेवांना बाबारांपासून तर संपूर्ण शिवसैनिक एक दिलाने, महिला आघाडी असेल, संपूर्ण तरुण असेल, सर्व एकत्रितपणे या प्रचारामध्ये उतरलेले आहे. आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे बाय इलेक्शनमध्ये शिवसेनेच्या संघटनेपुढे कुणाला टिकावं लागत नाही, तर निश्चितपणे मोनिका ही जिंकणार अशी मला खात्री. तर माजी आमदार महादेव बाबर यावेळी बोलताना म्हणाले की प्रभाग क्रमांक 22 क चा विकास करण्यासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार मोनिका तुपे यांनाच विजयी करा. प्रभाग क्रमांक 22 मध्ये पोटनिवडणूक होऊ घातलेली आहे. खरं तर शिवसेनेच्या वतीनं मोनिकाताई तुपे यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे. या भागातलं शिवसेनेचं काम, तुपे परिवाराचं काम, खास करून आमचे जे त्यांचे मिस्टर आहेत समीर तुपे यांनी या प्रभागामध्ये गेले 4 वर्ष सातत्यानं केलेला पाठपुरावा, त्यातनं आलेलं यश, त्यातनं आम्ही लढवतोय ती निवडणूक. या निवडणुकीमध्ये 6 एप्रिलला 100% सुज्ञ जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी राहील आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या पुढे बटन दाबेल, यात कुठलीही शंका मला वाटत नाही. दरम्यान यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख समीर तुपे बोलताना म्हणाले की मुंडवा भागामध्ये प्रचार करत असताना नागरिकांना पाण्याच्या समस्याला तोंड द्यावं लागतंय. मोनिका तुपे निवडून आल्यानंतर प्रभागामधील पाण्याच्या समस्या सोडवतील आणि येत्या 7 तारखेला आमचाच विजय निश्चित आहे. या प्रभागामध्ये गुलाल आम्हीच उधळणार आहोत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. मुंडवा भागामध्ये ज्यावेळेला पदयात्रेच्या निमित्तानं आम्ही फिरायला सुरुवात केली तर प्रामुख्याने सर्वोदय कॉलनीमध्ये बऱ्याचशा महिलांचं पाणी प्रश्नावरती फार तीव्र भावना आहे. तर तो पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वप्रथम आम्ही उपाय केला आणि महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना इथं बोलून प्रत्यक्षात त्या पाण्याची पाहणी करून जी काही अडचण असेल ती सोडवण्यासाठी शिवसेना अतिशय आक्रमक राहील आणि तो प्रश्न जो आहे तो सोडविल्याशिवाय शांत राहणार नाही. एवढं आता आश्वासन आम्ही सर्वोदय कॉलनीतल्या सगळ्या महिला भगिनींना दिले. येणाऱ्या 6 तारखेला सकाळी 7:30 ते 6:30 या वेळामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना आम्ही बाहेर काढून शिवसेनेला मतदान करण्यासाठी आवाहन केलेलं आहे आणि निश्चितच नागरिकांचा यासाठी चांगला प्रतिसाद आहे आणि 7 तारखेला 100% शिवसेनाच विजयी होईल
अशी पूर्णपणे आम्हाला खात्री आहे आणि विजयाचा गुलाल हा शिवसेनाच उधळेल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदम याला महाराष्ट्रामध्ये तडीपार करा यासाठी सर्व शिवप्रेमींनी अहमदनगरमध्ये काढला भव्य मोर्चा. तिहेरी तलाकच्या विरोधामध्ये हजारो मुस्लिम महिलांनी हिंगोलीमध्ये काढलाय मूक मोर्चा. दौंड तालुक्यात वाळू माफिया आणि अवैध धंदेवाली यांचा मनमानी कारभार, ग्रामस्थ हैराण. आणि मोताळा तालुक्यात स्वर्गीय बबनराव देशपांडे विद्यालयामध्ये शालेय पोषण आहारामधील तांदूळ विकला जातोय व्यापाऱ्याला. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.